मस्त रंगीबेरंगी वाकडी तिकडी डिझाईन असला तरी सुद्धा दिसायला एकदम सुंदर दिसणारा मार्बल केक, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही फ्लेवर्स मिळतात, व्हॅनिला पण आणि चॉकलेट पण. करायला सुद्धा एकदम सोपा आहे. मुलांना खायला केक असेही आवडतात, त्यात पण आपण असा छान डिझाईनचा करून दिला की मुलंही खुश. आणि करताना खरं सांगू का, मजा खूप येते. आणि मस्त गरमागरम चहाचा कप सोबत हा मार्बल स्पॉन्ज केक खूप भारी लागतो. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलेलंच आहे. आज आपण करणार आहोत मार्बल केक, जो म्हणजे स्पॉन्ज केकच आहे, पण त्याच्यामध्ये चॉकलेट आणि व्हॅनिला या दोन्हीचाही फ्लेवर उतरतो. आणि तो असं दिसायला सुद्धा छान, आपल्या मार्बल टाईल्स कशा असतात तसं असं छान रॅन्डम अशा वेगवेगळ्या डिझाईनचा असतो. करायला एकदम सोपा आहे. पटकन सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा केकसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. त्यासाठी आपण घेतलाय 2 कप मैदा, पाऊण कप तेल किंवा तुम्ही वितळलेलं बटर वापरू शकता, 1 कप ताजं दही, 1 कप पिठी साखर, 4 टेबलस्पून दूध लागेल, 3 टेबलस्पून किंवा अजून जास्त कोको पावडर लागणार आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. आता केक करायचं म्हणलं की तिथं सोड्याचा किंवा बेकिंग पावडरचा वापर होतो, म्हणजे त्याचं इन्स्टंट होणारं असतं, त्यामुळं लक्षात घ्या. मग तिथं ढोकळा करताय, केक करताय, ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत ते आधी प्रीहीट करून घ्यावं लागतं. इथं मी कढईमध्ये करते, त्यामुळं कढईमध्ये मीठ टाकलंय. ही माझी बेकिंगचीच कढई आहे, त्यामुळे अशी काळी झाली आहे. त्याच्यावर मी असं स्टँड ठेवलंय, याच्यावर ठेवूया झाकण. गॅस एकदम कमी करू आणि 5-6 मिनिटं याला प्रीहीट करायला ठेवू. तुम्ही अव्हनमध्ये करताय तर अव्हनसुद्धा 180वर 5 मिनिटं प्रीहीट करा. त्याचबरोबर ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याला मी बटर पेपर लावून घेतला किंवा फक्त तेल लावून घेतलं तरी चालणार आहे. केकचं बॅटर करण्याच्या आधीची तयारी झालेली आहे. बॅटर करायला सुरुवात करूया. मिक्सिंग बोल घेतलाय, त्यामध्ये घ्यायचंय दही. दही आंबट घेऊ नका, ताजं दही घ्या, नाहीतर मग केकमध्ये थोडासा आंबूसपणा येणार. यामध्ये जाईल पिठी साखर आणि तेल. तुम्ही बटर वापरलं वितळवून तरी चालणार आहे. आता याला छान असं फेटून घ्यायचंय. पिठी साखर, दही किंवा तेल घातलंय ना, हे सगळं चांगलं एकजीव झालं पाहिजे. दही आणि साखरेच्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत. 2-3 मिनिटं चांगलं फेटूया. याला आपण चांगलं 2 मिनिटं फेटून घेतलंय. हे बघा असं छान मऊसूत झालंय. आता यामध्ये जाईल कोरडे जिन्नस. चाळणी ठेवली आहे, चाळणीवर घालायचा मैदा. थोडा मैदा आपण चाळून घेऊया. सगळा मैदा घातला. आता यामध्ये जाईल बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. चाळून घेऊया याला. सगळं चाळून घेतलं. आता याला मिक्स करूया. चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. सोडा, बेकिंग पावडर याच्यामध्ये चांगले मिक्स झाली पाहिजे. आता बघा हे आपण चांगलं मिक्स करून घेतलंय, पण हे बरंच घट्ट वाटतंय. त्यामुळे आपण जे दूध घेतलंय 4 चमचे, त्यातलं अर्ध म्हणजे 2 चमचे दूध या मिश्रणात घालायचं. हे दूध उकळून गार केलेलं आहे. केक करताना जेव्हा आपण कोणतेही जिन्नस वापरतो ते रूम टेम्परेचरचे असावेत. फ्रीजमधले एकदम गारेगार नको किंवा गरम किंवा कोमट नको. दूध घालू, चांगलं मिसळून घेऊ. हे बघा याला आपण 4 चमचे दूध घातलं, मिक्स करून घेतलंय. हे इतपत घट्ट आहे. यापेक्षा थोडं पातळही चालेल. आता आपल्याला काय करायचंय, याला मार्बल केक करायचा आहे ना, तर यातलं थोडं मिश्रण आपण दुसऱ्या बोलमध्ये काढूया. साधारण आपण एवढं घेतलंय ना, त्यातलं 40% मिश्रण आपण चॉकलेटचं करतोय. हे आपण व्हॅनिलाचं ठेवतोय. तर व्हॅनिलावालं आपण या बोलमध्ये काढलंय. यामध्ये घालूयात व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स घालायचा 1 टीस्पून. याला चांगलं मिक्स करायचंय. आपलं हे व्हाईट मिक्सचर तयार झालं. ठीक आहे. आता चॉकलेटचं करून घेऊ. मोठा बोल घेतलाय. यामध्ये घालायची कोको पावडर. कोको पावडर घालताना मी चाळून घालतेय, म्हणजे तिच्यातल्या काही गुठळ्या आहेत तर त्या आधीच मोडल्या जातील. आता हे जे अजून 2 चमचे दूध आहे ते यामध्ये घालायचं. तुम्हाला पाहिजे, तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट होतंय तर दूध अजून वाढवलं तरी चालणार आहे. याला मिक्स करूया. आणि हे घ्या, आपलं हे मिश्रण तयार झालंय. दोन्ही मिश्रण आपण तयार करून घेतलेले आहेत. पटकन केक सेट करूया. तर आपण दोन्हीही बॅटर तयार करून घेतलेले आहेत. एक व्हॅनिला, एक चॉकलेट.
आता डबा आपण ठेवलाय, त्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला व्हॅनिलाचं मिश्रण टाकायचं आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा. दुसऱ्या चमच्याने चॉकलेटचं मिश्रण तेवढंच घालायचं. पुन्हा व्हॅनिला. आहे ना सोपं? आपल्याला कसं मार्बल टाईल्सला कसा असा वेडावाकडा पण छान आकार असतो किंवा छान डिझाईन असते, तसं याला करायचं. तुम्हाला वाटतंय चॉकलेटचं मिश्रण थोडं जास्त हवं तसं करा, किंवा व्हॅनिलाचं जास्त हवं तसं करा. मला दोन्ही सेम पाहिजे होते. इनफॅक्ट मी इथं व्हॅनिला जास्त म्हणाले, पण मी चॉकलेट थोडं जास्त केलं, त्यामुळे मी तसं वापरते. असेच लेअर लावूयात आणि सगळं बॅटर संपूया. सगळे लेयर्स लावले. आता फक्त याला आपल्याला थोडंसं असं करून घ्यायचं आहे, म्हणजे काय, हे लेयर्स आतपर्यंत असे छान मार्बलच्या शेपमध्ये येतात. कसंही फिरवायचं या प्रकारे. बघूयात कसा जमतोय. सेट झालंय. आता याला बेक करायला ठेवू. आता इकडे मस्त कढई पण प्रीहीट झालेली आहे. याच्यावर बघा हे स्टँड ठेवलं आहे. मीठ नाही ठेवलं तरी चालेल, पण स्टँड जरूर ठेवा. यावर आपल्याला हा डबा ठेवायचा, यावर ठेवायचं झाकण आणि याला एकदम कमी आचेवर साधारण 40 ते 45 मिनिटं बेक करायचं. तरीसुद्धा केकची जाडी किती आहे काय याच्यावर अवलंबून. याला आता 40 मिनिटं म्हणाले होते, पण मला थोडं जास्त वेळ लागला. याचं कारण तुम्हाला सांगते. बघूयात उघडून. याचं कारण म्हणजे डबा लहान होता आणि बॅटर थोडं माझ्याकडून जास्त झालं, त्यामुळं बेक व्हायला 5 ते 7 मिनिटं जास्त वेळ लागला. मी 45 मिनिट म्हणाले, पण मला जवळपास 50 मिनिट लागले. आणि हा बेक झालाय, पण तुम्हाला दाखवते एकदा. बरोबर मध्ये मी टूथपिक घातली तर हे बघा क्लीन निघते. याचा अर्थ आतमधून तो पूर्ण बेक झालाय, अजिबात ओलसर नाहीये. तरीही एकदा कडेने चेक करा. गॅस करूयात बंद. याला बाहेर काढूया आणि हे घ्या, आपला मार्बल केक तयार आहे. वरून असं डिझाईन दिसतंय, आतमध्ये सुद्धा असं छान वेडवाकडं असलं तरी दिसायला सुरेख डिझाईन तयार होतं. पण आता हा केक खूप गरम आहे. याला अर्धा ते 1 तास असंच ठेवूयात. पूर्ण गार झालं की बाहेर काढूया. तर अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. केक आपला पूर्ण गार झालाय, बाहेर काढूया. तर केक पूर्ण गार झाल्यावर काय करायचं, कडा आधी मोकळ्या करून घेऊ. कडा बघा छान मोकळ्या होत आहेत. केक काढून घेऊया. आणि हे बघा काय केक तयार झालेला आहे. आता हा तुम्हाला असा दिसतोय, खालून पण असा छान सगळीकडनं मस्त असा बेक झालाय. याचे काप करून घेऊ. तर हे बघा किती सहज असा केक कापला जातोय. एकदम मस्त स्पॉन्ज मार्बल केक तयार झालेला आहे. आणि याच्या आतलं डिझाईन बघा, असं वेडं वाकडं असलं तरी दिसायला एकदम सुरेख दिसतंय. म्हणूनच तर याला मार्बल केक म्हणतात. मस्त केक, त्याच्यासोबत चहा खूप भारी लागतं. तर अशा प्रकारे आज आपण इथं वेडावाकडा असला तरी दिसायला एकदम सुरेख असा स्पॉन्जी जाळीदार स्पॉन्ज मार्बल केक कसा करायचा ते बघितलं, ज्यामध्ये तुम्हाला 2 फ्लेवर्स मिळतात, चॉकलेट आणि व्हॅनिला, जो दिसायलाही छान दिसतो म्हणून मुलांना आवडतो. मला खरं तर क्रीमवाले केकपेक्षा हे असे स्पॉन्ज केक असतात ना, ते जास्त आवडतात खायला, कारण क्रीम क्रीम नको वाटतं आणि खूप असे गोड पण नसतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी तुम्हाला मैद्याचं करायचं नाही ना, तर याच प्रमाणामध्ये तुम्ही गव्हाचा सुद्धा करू शकता. रव्याचा करायचं असेल तर वेगळी पद्धत आहे. तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे? तर नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.